राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। या पावसाचा पिकांना मोठा फटका बसलाय। तसंच अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्याचं समोर आलंय। मुंबईसह मराठवाडा, विदर्भ अशा सर्वच ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडतोय। त्यातच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। याबाबत हवामान शास्त्रज्ञ जालिंदर साबळे यांनी माहिती दिली आहे। काय आहे ती माहिती सविस्तर जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राज्यात मागील काही दिवसांपासून प्री मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे। सध्या हा पाऊस वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह होतोय। वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो। काही भागांमध्ये हा पाऊस जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे। पुढील 3 दिवसांमध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, अशी माहिती जालिंदर साबळे यांनी दिली आहे।